जे भवानी, जे शिवाजी, जे संभाजी. आमच्या त्या चिखली गावात जे वातावरण केले आमच्या माता बहिणीवर ज्यांनी हात टाकायचा प्रयत्न केला, त्या अशा नरधामाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्या हरामखोराचे पोलीस प्रोटेक्शननी जेव्हा बोला सांगतोय, लवकरात लवकर ते हरामखोर पळून गेलेले आहेत असं ऐकायला आलेलं आहे. त्यांच्या गांड जर दम आहे ना, तर त्यांनी तिथं थांबायला पाहिजे होतं. आणि जे कोणते ते पोलीस कर्मचारी होते ते 2-3 जण, त्यांना बरतफ केलं पाहिजे. त्यांना रजेवर सुद्धा ठेवलं नाही पाहिजे ड्युटीवर. आणि याच्यानंतर असे जर त्यांचं येत्या 25 तारखेला जर त्यांना जरा ते कोणता ते हरामखोर ते सरपंच, ते तर मला हिजाडच्या अवलाद वाटतो. हिजाडाची अवलाद, तो मराठीची अवलाद वाटत नाही. हिंदू त्याला जर एवढं जर त्याला छत्रपती शिवाजी महाराजाचं एवढं जर हे होतं ना, एवढं जर त्याच्या याच्यात यासन तर त्यानं पाकिस्तानला जाऊन राहावा, महाराष्ट्रात राहू नये त्याचे सगळे फॅमिली घेऊन. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य आहे, स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. त्यांचे आतेची आय बहीण जी कोणी जी सुरक्षित आहे ना, ती केवळ आमचे छत्रपती शिवाजी महाराजामुळे आहे. विसरले असतं ते काय विसरले असतं ते आरामी. आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर त्यांची टामाना करायचा प्रयत्न केला त्या हरामखोरांना, तर त्यांना एकच सांगतो मी, आम्ही काही हिंदूंना काय बांगडे भरेल नाही. तुम्ही आमच्या माता बहिणीला तिथं कमी असल्यामुळं, आमचा समाज तिथं कमी असल्यामुळं तुमच्यासारख्याच्या हरामखोरतले 2-4 जण तुम्ही हरामखोर जास्त जर वळवळ जर केली ना तुम्ही मादरच्या तो इतर तुमच्या याच्यामुळं आम्ही कोणत्या समाजाला टार्गेट करीत नाही. आणि तुमचे काही समाज तुमचे लोक चांगले आहेत, मग काही असेच काही वड्या नाल्याची अवलादी, वड्या नाल्याची किडे ते अशी वळवळ करीत असते. कारण ते वड्या नाल्याची अवलादी असतात ना, म्हणून ते अशी वळवळ करीत राहते. आम्ही सगळ्या समाजाला, तुमच्या समाजाला, इतर सगळा समाज चांगला आहे. पण काही असे भांडगुळ असेच राहते, कधी वड्या नाल्याची अवलादी राहते ना, तर त्यांना काही विचार चांगले पटत नाही. ते बापाला बाप मानत नाही. कारण त्यांना बाप कोण आहे हे त्यांना माहीत नसतं ना. म्हणून सांगतो अशा अवलादींना आहे ना, आता मी संयम ठेवलेला आहे. ते देवा बी सांगतो फडणवीस साहेबांना का तुमचं हे महाराष्ट्र तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव इलेक्शन पुरतं घेता, आणि त्या छत्रपती महाराजांचा जर इटमान होत असन, आमच्या ज्या माता बहिणीच्या अंगावर हात टाकला ना, तर त्याचा चौरंग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्यापर्यंत त्याला सजा होत नाही त्या हरामखोराला, तेवढे त्याचे दोषी सगळ्याला सजा झाली पाहिजे. आता फक्त मनोज जरांगे पाटीलच आले, आमचा अजून छावा संघटना ग्रुप तिथं आला नाही, मी अजून आलो नाही. ज्या दिवशी आम्ही येऊन ना, तर आम्ही पुऱ्या तयारीत येऊ. हरामखोराला नीट समजून सांगत आहे. काय अखिल भारतीय छावा संघटनेचा अध्यक्ष बोलतोय, लक्षात धरा. आम्ही चांगले तेवढेचे आणि वाईट तेवढे. आमचं डोकं आम्ही फार सनकी लोक राहतो. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त सनकी आहे. मग तू काहीच नाही. मग आमच्या पुढं काय शिवाय काय ऐकलेले आम्ही तुझ्या तुम्हाला शिव्या आहे ना, तुमच्यापेक्षा जास्त शिव्या आम्हाला देता येतात. पण आम्ही ते उत्तर आम्हाला जेव्हा उत्तर द्यायचं ना, त्या टायमाला आम्ही उत्तर देऊ. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी.